आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई साहेब पण इकडे सकाळपासून दिसल्या नाहीत. ती बाहेर गेली म्हणजे काही कामासाठी गेलेत? होय. कुठे अचानक न सांगता गेलेत काय? सगळं ठीक आहे ना? मला पण काय कळवलं नाही त्यांनी. अरे ती तुझ्या बायकोला भेटायला गेली. काय मास्तरीन बसनी भेटायला? होय. का? का म्हणजे सुनबाई घरला परत यायला नको? अगं काल जाऊन आलीस की तू. हा पण सुनबाई माझ्या बरोबर आली नाही ना परत. अगं पण तुला त्या म्हणल्या ना काल येणार नाहीत म्हणून म्हणल्या ना मास्तरीन बाई तुला. परत आता आज कशाला जायचं? अरे सुनबाई घरला परत आल्याशिवाय काहीच होणार नाही. म्हणजे? अरे म्हणजे सुनबाई घरला परत आल्याशिवाय भुवीचं लग्न होणार नाही. ते आहे ग, पण सारखं सारखं मास्तरीन बाईंच्या मागं लागणं बरोबर नाही. उद्या ते चिडल्या बिडल्या लईच आणि येतच नाही. आता बसा म्हणलं काय करायचं आपण? असं करून चालणार नाही ग. म्हणताना म्हणतोय आता जरा धीरानं घेतलं पाहिजे. उगाच घाईघाईत गडबडीत काहीतरी निर्णय घ्यायचा आणि तो चुकीचा ठरला म्हणजे मग पुढचं सगळीच गणित चुकायला नको. हा बी गेला हो बी गेला काय म्हणतात ते तसं. तेल बी गेलं तूप बी गेलं हाती काय राहिलं म्हणतात ते. डोपाटणं राहिलं तसं व्हायला नको. हा बरोबर आहे तुझं, पण आता येळ नाही आपल्याकडं. असं हातावर हात ठेवून नाही चालणार आपल्याला. सुनबाईला घरी परत आणण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागतील बघ. तसा मी प्रयत्न केला पण मला यश नाही आलं. अरे लय समजावलं मी तिला पण तिनं माझं काय ऐकलंच नाही. शाळेचं कारण पुढं केलं बघ तिनं. अधिपती, शाळेचा प्रश्न निकालात निघाल्याशिवाय ती घरला परत येईल असं काय मला वाटत नाही बघ. सुनबाई चला तुम्ही घरला परत. आता किती दिवस माहेरी राहणार हा? आणि असं बरं दिसत नाही हो. लोक काय म्हणतील हा? सूर्यवंशींची एकुलती एक सून आणि अशी माहेरी राहते. अहो किती बायकांनी आम्हाला विचारलं ठाव आहे का तुम्हाला? काय झालं सरकार? सुनबाई माहेरी का राहत्यात? काय झालं? काय भांडण बिंडण झालं का काय? आता काय खरं तर आमच्याशी असं कोणी बोलायची हिंमत करत नाही. पण कसं आहे आता लोकांना कळलंय का नाही का तुम्ही घर सोडून गेलाय. लोकांना काय तेवढंच बोलायचं निमित्त मिळतंय नाही का? काय आपल्या घरात काय चाललंय त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतंय. दुसऱ्यांच्या घरात जरा काही खुट्ट झालं लगेच लोकांच्या नजरेत येते. आणि त्यात सूर्यवंशींचं घराणं आहे. सगळ्यांचं लक्ष असतंय आपल्याकडं. हा म्हणून म्हणतोय आम्ही आता जाऊ द्या. जे काही आपले वाद आहेत ते चार चौघात कशाला आणायचे नाही का? मी नाही आणत आहे चार चौघात. मी नाही आणत आहे या सगळ्या गोष्टी. तुम्ही आणल्यात चार चौघात. तुम्हालाच मला घरातून बाहेर काढायचं होतं ना. आणि आता झालंय तुमच्या मनासारखं. आणि मला एक कळत नाही मॅडम, तुम्ही केव्हापासून लोकांचा विचार करू लागलात? आव सुनबाई तसा विचार करावा लागतो लोकांचा. कारण काय आपण शेवटी समाजात राहतो का नाही हा? त्यामुळे कोण काय बोलतं त्याचा थोडा तरी विचार करावा लागतोय की हा. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आपल्यात जे काय वाद असतील ते मिटवून घेऊ आपापसात. काय चला तुम्ही आपल्या घरला चला या. अरे एक कळत नाही मॅडम. आता काय कळत नाही तुम्हाला? तुम्हीच मला घराबाहेर काढलं, आता तुम्हीच घरी परत बोलवताय का? आणि आता मी काय येऊ घरी परत? आता काय येऊ म्हणजे अहो तुमचं घर आहे ते. तुमचा आज नवरा आहे, संसार आहे. सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा तुम्ही, सुनबाई आहेसा तुम्ही हा? हे आत्ता बोलताय तुम्ही मला घरातून बाहेर काढल्यावर? तुम्हाला आठवतंय ना मॅडम तुम्ही किती वेळा मला चॅलेंज दिलं होतं ते? विसरलात का तुम्ही? मी जेव्हा जेव्हा तुमचा खरा चेहरा अधिपतींसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुम्ही मला म्हटलात तुम्ही घराबाहेर जाल पण अधिपतींसमोर काही सिद्ध नाही करू शकणार. खूप प्रयत्न केला मी अधिपतींना खरं काय आहे ते सांगण्याचा. सतत सांगत राहिले पण त्यांना पटलंच नाही. त्यांना फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं. खूप प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर. पण मी नाही शांत बसणार. मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. कळेल त्यांना कधीतरी खरं काय आहे. काय ना माझा नवरा खूप भोळा आहे, खूप साधा आहे बिचारा. त्यांना कळत नाही. ते देवी मानतात तुम्हाला त्यामुळे त्यांना कळतच नाही की तुम्ही माझ्या विरुद्ध कारस्थान रचू शकता. आम्ही काय म्हणतो सुनबाई मग आजचं सगळं कशाला उकरून काढताय तुम्ही हा? आम्ही सगळं विसरतो, तुम्ही पण सगळं विसरा. पुढे जाऊया आता. त्याच्यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि आम्हाला एक सांगा, तुम्हाला तुमचा संसार नग आहे का? हवाय मला. माझा संसार हवाच आहे. मग चला की घरला मिटवा भांडण. हवं तर आम्ही तुम्हाला विनंती करतो हा. मला कळत नाही मॅडम
मी घरी परत यावं म्हणून तुम्ही इतकी विनंती का करताय? तुम्ही आधी दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं, मग आजींना पाठवलं, मी त्यांचं ऐकलं नाही, तर आता तुम्ही स्वतः मला सांगताय का असं? मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून मला वाटतंय तुम्हाला काय मी खरंच घरी परत यावं असं नाही वाटत. काहीतरी अजेंडा असणार तुमचा यामागे. अहो कसला अजेंडा न कसलं काय सुनबाई, हा माणूस जे काही करतोय की नाही ते प्रेमापोटी करतोय. आणि आम्हाला पण आमचं प्रेम हवंय, आम्हाला आमचं लग्न हवंय. म्हणून म्हणतोय की चला की तुम्ही घरला परत आल्याशिवाय मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही. हा, म्हणजे तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी. ए बघा सुनबाई, आम्ही फायदा तोटा असला काय बी विचार करत नाही. तेवढा येळ बी नाही हो आमच्याकडं. आम्हाला फक्त तुम्ही घरला परत यायला पाहिजे बघा. कारण तुम्ही सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा, म्हणून म्हणतोय चला घरला परत. असं नाही होत मॅडम. म्हणजे असं नाही होत. मी काही कळसूत्री बावली नाहीये तुमचं ऐकायला. तुम्ही म्हटला तेव्हा मी घराबाहेर पडले, आता तुम्ही म्हणताय तर मी लगेच तुमच्या बरोबर घरी येणार. असं नाही होणार मॅडम. मला माझे स्वतंत्र विचार आहेत, माझी मतं आहे. हे माझं आयुष्य आहे. माझ्या आयुष्याचं काय करायचं आणि काय करायचं नाही हे मी ठरवते. माझी काही चूक नव्हती मॅडम, तरी मला माझ्या हक्काच्या घराबाहेर पडावं लागलं. आमच्यात काही प्रॉब्लेम नव्हते, सगळं व्यवस्थित चालू होतं माझ्यात आणि अधिपतींमध्ये. पण तुम्ही गैरसमज निर्माण केलेत म्हणून आमच्यात भांडणं झाली. आमच्यातले वाद आम्ही आमच्या परीने मिटवू. राहिला प्रश्न तुमच्या लग्नाचा. तुम्ही जेव्हा गेल्या वेळी लग्नाचा घाट घातला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा लग्नाला विरोध आहे. आणि आज मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगते. माझा आजही तुमच्या आणि बाबांच्या लग्नाला विरोधच आहे. आपण हे जे काय मास्तरीनबाई म्हणले ते माहितीये का आई साहेबांनी? हा समजा ठेवाय तिला. मी सांगितलं ना व, म्हणतानाच भुई तिला भेटायला गेली. काय केली आई साहेबांनी? आज नाही जायला बघ. काल तू गेली होतीस, तू जाऊन पण ते आल्या नाहीत म्हणल्यावर आज परत जायचं काय? कशाला जायचं? कसं असतं मास्तरीनबाईंच्या पण आता डोक्यात काय तिडक गेली असेल माहित नाही. एखादा विषय घेऊन आपण ऑलरेडी चिडलेलो असतो, त्याच्यात समोरचा माणूस येऊन परत तोच विषय बोलायला लागला की परत डोसकं तापल्यावर होते, चिडचिड होते. कशा आज जायला नाही पाहिजे होतं बघ आई साहेबांनी. हा पण काहीतरी तोडगा निघाला पाहिजे ना व. सुनबाई असे किती दिवस माहेरी राहणार आहे? ती घरी आल्याशिवाय ना तुझा संसार सुरू होणार ना भुवीचं लग्न होणार. हे बघ, मला तर वाटतं भुवीचं लग्न लवकरात लवकर व्हावं. तुला माहितीये ना व, तिचं स्वप्न आहे मोठ्या मालकांबरोबर लग्न करायचं. ते मला माहिती आहे ग. म्हणताना तर मी म्हणलं ना आई साहेबांना, बाकी सगळे इशे राहू द्या म्हणलं. आता फक्त लग्नाचं डोसकं घ्या म्हणून. परत नाही तर ते 4 वाजता डोसकं फिरलं की परत आणि ते नाही म्हणले की बसा मग सगळ्याच बट्ट्या बोट. मला कळते की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सध्या ते लगीन होणं महत्वाचं आहे. पण ते लवकर करायचं म्हणून आई साहेबांनी घाईघाईत काहीतरी चुकीचा निर्णय नको घ्यायला ग. मास्तरीनबाई आणि आई साहेबांच्यात आता परत आणि काहीतरी वाद झाले ना, सगळं अवघड होऊन बसेल. तुला कळते का? तुला माहिती आहे ना हो दोघी पण कशा आहेत? दोघी एकदम स्वतंत्र विचाराचे आहेत. ते काय म्हणतात ते तसं, एका म्यानात 2 तलवार. दोघी बाचाबाची झाली, ठिणगी पडली तर काय परत मला ती भीती वाटते.